नमस्कार, अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय गावरान पद्धतीने झणझणीत असा मुळ्याचा ठेचा। तर इथे बघा, मी हे मस्त दोन असे थोडे मध्यम आकाराचे दोन मुळे घेतलेले आहेत। मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण। याची साल वगैरे बिलकुल काढायची नाही आपल्याला। त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला 10 ते 12 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या। जरा लसूण आणि मिरची थोडी जास्त वापरणार आहे आपण। आपल्याला लागणार आहे 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल आणि थोडीशी कोथिंबीर। तर सगळ्यात आधी आपण इथं खलबत्ता घेतलाय। आपण खिसून न करता खलबत्त्यात टेचून गावरान पद्धतीने आपण हा ठेचा बनवणार आहे आणि त्यासाठी आपण इथं लोखंडी कढईचा वापर करणार आहे। तर मुळा आपला धुवून झालेला आहे, तुकडे करून घेते मी ह्याचे आणि खलबत्त्यामध्ये मस्त असं थोडं आबडधोबड आपल्याला इथं टेचून घ्यायचा इथं। तर अशा पद्धतीने आपण हा आबडधोबड मुळ्याचा ठेचा करून घेतलेला आहे। खिसून करण्यापेक्षा मुळ्याचा ठेचा ठेचून केला ना खलबत्त्यात तर खूप छान लागतो। तर असा आपण हा बारीक मुळाचा ठेचा करून घेतलेला आहे। तर आता आपण इथं हा मुळा आहे तो अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे। कढई तापायला ठेवली आपण इकडे लगेचच। इथं आपल्याला आता थोडी मिरची लागणार आहे, ते आपण मिक्सरवर काढून घेणार आहे। आणि त्यातच आपण थोडंसं इथं जिरं टाकूया, म्हणजे आपला जो ठेचा आहे तो चवीला छान लागेल। आणि ह्याचा इथं आपण भरडा काढून घेणार आहे। अशा पद्धतीने हा भरडा काढून घेतलेला आहे आपण। कढई आपली तापलेली आहे, तेल टाकू इथं आपण साधारण 1 ते 1.5 तेलाची पळी आपण इथे टाकलेली आहे। जिरं, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। मस्त लोखंडाच्या कढईमधल्या भाज्या खूप छान लागतात। तर लसूण मिरची इथं आपण छान परतून घेऊया, थोडी जरा खमंग करून घ्यायची। आता मिरची लसूण छान आपला इथं तळून निघालाय तेलामध्ये। हे मुळा आहे ह्याचं पाणी आपल्याला ह्यातलं एक्स्ट्राचं काढायचं नाहीये। त्यात जे पाणी असतं जास्तीचं त्याच्या सहितच आपण ह्या मुळा टाकून घेतो इथं। चवीनुसार असं मीठ टाकलेलं आहे। आता थोडी आपण इथं कोथिंबीर टाकूया। आपण ह्या मुळ्याच्या ठेच्यात पाण्याचा एकही थेंब टाकणार नाहीये। मस्त असा लोखंडी कढईमध्ये आपण हा ठेचा करतोय। आता फक्त ह्याला झाकण टाकून 1-2 मिनिटं फक्त झाकून घ्यायचा, बारीक गॅस करायचा आपण। 2 मिनिटांनी आपण ह्याला पुन्हा एकदा बघूया। तर इथं 2 मिनिटं झालीत, आता आपण झाकण काढून बघूया आपला ठेचा जरा कसा झालाय तो। तर आता ह्याला पुन्हा एकदा आपण 2 मिनिटं वाफेवर शिजून घेऊया। तर आता इथं परत एकदा 2 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण ठेवलं होतं, झाकण काढूया। तर बघू शकता मस्त आपला हा ठेचा आहे तो तयार झालेला आहे आणि छान असा शिजलाय पण एकदम। गॅस बंद करून टाकूया आणि आता एका प्लेटमध्ये आपण याला घेऊया। तर बघू शकता तुम्ही मस्त लोखंडी कढईतला आपला झणझणीत मुळ्याचा ठेचा तयार झालाय। बघू शकता तुम्ही मस्त असा झणझणीत आपला मुळाचा ठेचा तयार झालेला आहे। आणि विशेष म्हणजे आपण हा लोखंडी कढईत केलाय त्यामुळे ह्याची टेस्ट खूप निराळी आणि खूप अशी गावरान लागते। हा भाकरी सोबत चपाती सोबत खूप छान लागतो आणि झटकीपट डब्यासाठी वगैरे तुम्ही बनवू शकता। मुलांना जरी आपण ही भाजी तयार करून दिली तरी मुलं पण ही भाजी आवडीने खातील, असा टेस्टी हा मुळ्याचा ठेचा आपण तयार केलेला आहे। आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।